हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांचा प्रचार दौरा। त्र्यंबकेश्वरसह शहादा, भुसावळ, कोपरगावात सभा घेणार। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरणार, तर ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेससोबत आघाडी करणार, पवारांच्या भूमिकेकडे लक्ष। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक, मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, विजय वडेट्टीवारांचं भाष्य। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या, भाजप शिवाजी महाराज पार्कात आंदोलन करणार, ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचाही भाजपचा आरोप। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 4 सभा। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार, सामनातील दाव्यानं खळबळ, नाराज लोक हे शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका। तुमच्या हातात मत द्यायचं, मात्र निधी द्यायचं माझ्या हातात, बारामतीमध्ये निधीवरून अजित पवारांचा इशारा। माळेगावसह बारामतीच्या विकासासाठी माझी संपूर्ण टीम कटिबद्ध, अजित पवारांचं आश्वासन। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही, अशा प्रकारे जनतेला मतांसाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करत आहे, अंबादास दानवेंचा निशाणा। नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवावे, गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्यांचे दार बंद, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्वच संपेल, हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य।